घेऊन सज्ज होत असताना सकाळचं पहिलं सत्र निलेश आणि त्यांच्या साथीला अमित आघाडीचे फलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी विकी. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये खेळपट्टी कशा प्रकारे खेळपट्टीवर बाउन्स असेल ते देखील पाहायचंय, कारण नवीन स्पर्धा नवीन खेळपट्टीवर रोल चांगलं केलंय. खेळपट्टी अगदी पाटा खेळपट्टी पाहायला मिळते. टॉस झाल्यानंतर कर्णधाराने सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जय भवानी संघाला. आज मात्र घनसोली कॉलनी मधील मातबर खेळाडू खेळत असताना आज सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील आणि प्रेक्षकांना देखील त्यांचा खेळ पाहायचा आहे. ओम साई MTC लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आणि पहिल्या सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा इशारा आलाय, मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूने या डावाची सुरुवात झाली आहे. श्री निनाय देवी चषक 2024 ची सुरुवात मात्र एका अवांतर धावेने होत असताना पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाज विकी साधा चांगला फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. क्रिकेटचा पुस्तकी फटका. फलंदाज निलेश यांच्या बॅट मधून चौकार. पहिल्या चेंडूवर अवांतर धाव आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर निलेश यांनी हात खोललेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, चांगला कव्हर ड्राईव्ह आणि या सराव परिपूर्ण केलेला दिसतोय. हा चेंडू काहीसा खाली राहिला. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. चौकारानंतर मात्र पुनरागमन केलंय गोलंदाज विकी. यष्टीरक्षक महेश चांगला चेंडू फील्ड केला. चेंडू काहीसा खाली राहिला परंतु स्वतःला ऍडजस्ट केलं. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय. स्वतः गोलंदाज विकी चेंडू फील्ड करतील. कोणतीही धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. चांगलं क्रिकेट. चौकारानंतर मात्र दोन चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलेत आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला पुनरागमन करावं लागतं, कारण या एका चेंडूवर धावा आल्या हरकत नाहीये. तुम्हाला पुढचा चेंडू चांगला हाताळावा लागतो आणि तेच विकी करत असताना. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला फलंदाज निलेश यांच्या बॅट मधून खणखणीत श्री निनाई देवी चषक चा पहिला उत्तुंग षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि ताकदीचा वापर करत असताना निलेश यांनी चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. मॅच बॉल आलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 चेंडू अखेर 11 धावा. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला निलेश यांनी. मनसुबे अगदी स्पष्ट आहेत. आक्रमक फलंदाजीचा पवित्रा धारण केलाय. फुल टॉस चेंडू इनसाइड आउट लॉफ्ट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मागे धावतोय. चेंडू अगदी सीमा रेषा ओलांडेल. फलंदाज निलेशच्या बॅट मधून या डावातील दुसरा चौकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 15. कमी गतीने टाकलेला चेंडू परंतु हा चेंडू हातातून निसटला आणि त्यामुळेच
स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकले नाहीयेत. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. यस, अवघी एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. पहिल्या षटकाची होते सांगता. विकी यांचा महागडं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 16 धावा. निलेश पहिल्या षटकामध्ये 15 धावा ठोकल्यात, कारण पहिले 6 चेंडू निलेश यांनी खेळले. एक षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 15 धावांवर खेळत असताना निलेश टीमची धावसंख्या धावफलकावर 16. गोलंदाजीसाठी संतोष उर्फ काका, आणि या काकांकडे अनुभव आहे आणि अनुभव कशा प्रकारे वापर करतील, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर आता काकांकडे चेंडू सोपवलाय आणि काकांना माहित आहे कसं पुनरागमन करायचं. सिक्स्टीन रन्स ऑन बोर्ड. सुरुवात चांगली झाली. काकांचा पहिला चेंडू यॉर्कर हाताळला जातोय. लॉंग ऑफ आहे, एक धाव पूर्ण केली जाईल. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. फलंदाज अमित. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळण्यामध्ये काकांनी सांगितलं की फक्त अनुभव नाहीये माझ्याकडे, मी तर चांगलं क्रिकेट देखील खेळतो, आणि ते पहिल्या चेंडूवर त्यांनी दाखवत असताना टीमची धावसंख्या 17. 24 चेंडू मध्ये कितपत मजल मारेल टीम जय भवानी, हा देखील प्रश्न असेल. परंतु ज्या प्रकारचं पहिल्या महागडं षटक हाताळल्यानंतर काकांनी सुरुवात केली, आता टीम निलेश मूर्ती पुनरागमन करेल का हे पाहायचंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डावखुरी हाताचा फलंदाज निलेश आक्रमक पवित्रा धारण करत असताना स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय, कोणती धाव प्राप्त होणार नाहीये. निलेश यांचा मनसुबा स्पष्ट आहे, चेंडू कसे असू द्यात मी आक्रमण करणार, आणि चेंडू काहीसा खाली राहिला आणि ते त्यांचे हावभाव स्पष्ट दाखवत असताना डीपला स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे आणि लॉंग ऑन आहे. 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला तैनात केलेत निलेश यांच्यासाठी. शॉट ऑफ प्लेन चेंडू हवेत खेळलाय, स्क्वेअर लेग डीपला तैनात. एकाती प्रयत्न केला, प्रयत्न लाजवाब केलेत. पंचा शहानिशा करत असताना अवघी एक धाव प्राप्त होईल. काय प्रयत्न केले प्रथमेश. ज्या प्रकारे वेगाने धावत जात असताना आपल्या डाव्या बाजूला शेवटच्या क्षणाला एकाती झेल घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न जरूर अपुरे पडलेत, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. असे प्रयत्न करावे लागतात. 18 धावा धाव फलकावर. काका पुन्हा एकदा सज्ज होत असताना डेट चेंडूचा इशारा केला जातोय. आता मात्र स्क्वेअर लेग थोडासा वाईडिश घेतलाय, डीपला तैनात केलाय आणि निलेश ऑन साइडला खेळण्यासाठी जाणले जातात. हा चेंडू कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. वाईट +1 या 2 अवांतर धावा टीमच्या टोटल मध्ये 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा धाव फलकावर. पहिलं षटक महागडे ठरल्यानंतर मात्र आता काका अद्याप कोणतंही नुकसान नाहीये टीमला. जय भवानी. पुंद्यात टाकलाय चेंडू, परफेक्ट यॉर्कर, आणि या चेंडूसाठी काका जाणले जातात, कारण हा स्टॉक बॉल आहे त्यांचा काकांचा, आणि त्याची सराव देखील ते खूप करतात. असं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अँड परफेक्शन मेक्स परफॉर्मन्स, आणि परफॉर्मन्स तेव्हा घडतो जेव्हा तुम्ही परिपूर्ण सराव करता, आणि तो सराव चांगला चेंडू. हा चेंडू हवेत खेळलाय, टायमिंग झालंय की ते पाहायचंय. नो चेंडूचा इशारा आणि प्रयत्न पहा. अगदी या नो चेंडूवर प्रयत्न चांगले केलेत आणि या झेल जरूर पकडला अर्जुन आणि त्यांच्या रोशन, परंतु नो चेंडूचा इशारा. आणि या प्रयत्न ज्या प्रकारे केलेत अगदी
सूर्यकुमार यादव यांची आठवण आली. 29 जून 2024 चा T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आणि तसाच झेल, परंतु त्यावेळेला त्यांनी एकट्याने पकडला होता. ते दोघांनी झेल अप्रतिम पकडला. 3 धावा आल्यात. चुकी केली मी म्हणेन काकांनी. अगदी ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला, फ्रीटचा चेंडू, सुवर्ण संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. गोलंदाज काका. ऑन साइडला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग डीपला झेलची संधी असेल, परंतु फ्री हिट आहे. सलगच्या 2 चेंडूवर 2 जीवदान प्राप्त होत असताना फलंदाज निलेश यांना काय घडतंय. पहिल्या चेंडूवर 9 चेंडूवर झेल पकडला. या फ्री हिटच्या चेंडूवर देखील झेल पकडला प्रथमेश यांनी. आणि इथे मात्र आज नशिबाची साथ लाभली आहे. टीम जय भवानी असू द्या आणि फलंदाज निलेश, कारण नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं आणि नशिबाने साथ दिले निलेशांना. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. या नशिबाने साथ दिली. आता कसा फायदा उचलतील ते पाहायचंय. 24 धावा, 1 टू गो. शेवटचा चेंडू स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तर धावचीची संधी जरूर होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. 2 षटकांची होते सांगता. 2 षटका अखेर जय भवानी बिनगडी बाद 25. धावा धावफलकावर. संमिश्र प्रकारचं षटक पाहायला मिळालं काका यांचं. 2 पहिल्या 9 चेंडूवर एक रिले कॅच पकडला, त्यानंतर फ्री हिट वरती देखील कॅच पकडला आणि दोन्ही चेंडूवर निलेश यांना मात्र जीवदान प्राप्त झाले. आणि याचा फायदा उचलावा लागेल, कारण डावखऱ्या हाताचा फलंदाज निलेश आक्रमक फटक्यांसाठी अद्याप फटकेबाजी लाजवाब केली. षटक क्रमांक 3 गोलंदाज कुमार. दुसऱ्या षटकामध्ये कुमार आल्यात सांघिक तिसरं षटक घेऊन. कुमारचा पहिला चेंडू स्क्वेअर कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक प्रथमेश होते, केले चुकी. चेंडू सीमारेषा पार, चौकार. हा रिप्ले पाहू शकता. आउटसाइड ऑफ स्टंप. क्रिकेट मधील अप्रतिम लाजवाब फटका स्क्वेअर कट. अमित जास्त वेळ शांत बसणार नाहीत, कारण त्यांनाही माहित आहे 4 षटकांची लढत आहे. 2 षटक समाप्त झालेत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटला. नो चेंडूचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. नो +1. आणि अर्थातच क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला नो चेंडू येतो आपल्या बरोबर फ्री हिट घेऊन येतो. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. या डावामध्ये दुसऱ्यांदा फ्री हिट आहे. आधीच्या फ्री हिटवर जास्त धावा करता आल्या नव्हत्या. या फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल. फ्री हिटचा चेंडू कमी गतीने टाकला आणि स्ट्रोक स्वीप मिड विकेट सीमारेषा बाहेर ठोकलाय. उत्तुंग खणखणीत षटकार. चुकी केली मी तर म्हणेन गोलंदाज कुमार यांनी. पहा रिप्ले कमी गतीने टाकलेला चेंडू लेग कटर प्रकारचा आणि बैठक फटका सजवला. सज्ज होते फलंदाज अमित या चेंडूसाठी. बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 37-37. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू शेष. हा चेंडू देखील कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. अवांतर चेंडू व्हाईट बॉल. कुठेतरी चुकी होते. ज्यावेळेला तुम्ही कमी गतीने चेंडू टाकता त्यावेळेला तुमचा टप्पा योग्य असणं गरजेचं असतं आणि तेच कुठेतरी होत नाहीये. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. पंच केलाय. लॉंग ऑफ आहे. झेलची संधी. चेंडू हाताला लागून सीमारेषा पार. नीनाई देवी चषक. फलंदाज अमितच्या बॅट मधून चौकार. क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑफला करण आणि त्यांच्या हाताला लागून चेंडू सीमारेषा ओलांडली. झेलची संधी होती. आता आपल्या डाव्या बाजूला धावत जात असताना असे प्रयत्न
केले जरूर अपयश मिळालंय 42. हा चेंडू देखील कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, खराब दिशा, खराब लाईन. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. कुमार 17 धावा खर्च केल्यात, अवघ्या 4 चेंडूंचा खेळ झालाय. महागडे षटक. गोलंदाजीचा निर्णय घेतला कर्णधाराने आणि कुठेतरी गोलंदाजांना अपयश आले. ओव्हर पिच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, हा चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलाय. चांगला चेंडू. एक धाव प्राप्त होईल, स्ट्राइक रोटेट केली जाईल. या 5व्या चेंडूवर फलंदाज अमित यांच्या माध्यमातून निलेश वैयक्तिक 19 आणि अमित 18 धावांवर खेळत असताना टीमची धावसंख्या 43. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील खराब दिशेवर हाताळला जातोय. वाईट +1 या 2 अतिरिक्त धावा आणि पहिल्याच सामन्यामध्ये संघाचा अर्धशतका जवळ येऊन पोहोचले टीम जय भवानी. 45 धावा. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर स्लॉग करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. अगदी फलंदाजाने निलेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटला बॉटमला लागल्यानंतर एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. 3 षटकांची सांगता. 3 षटका अखेर जय भवानी बिनगडी बाद 46 आणि पहिल्याच सामन्यामध्ये चांगली भागीदारी केली आहे. निलेश आणि त्यांचा साथीदार अमित. निलेश 20 धावांवर खेळत असताना 12 चेंडूंचा सामना केलाय आणि अमित 8 चेंडूमध्ये 18 धावा. नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय छत्रपती 11 विपक्ष दोस्ती 11. दोन्ही टीमचे कर्णधार. आपण पहिल्या डावा अखेर नाणेफेकीसाठी या. पाटण क्रिकेटचा बाहुबली अनिल जाधव, वेलकम. आज ते देखील इन ऍक्शन पाहायला मिळतील. चला दोन्ही टीम थोडस आपण फास्ट खेळूया आणि मी नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय. छत्रपती 11 दोस्ती 11. आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. अंतिम षटक. गोलंदाज महेश उमळे. यांची गोलंदाजी शैली आहे, मात्र ज्या प्रकारच्या पहिला चेंडू अकुट टप्प्याचा होता. शॉर्ट आर्म जॅक. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग डीपला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. महेश यांची गोलंदाजी शैली मात्र ज्या प्रकारची आहे, प्रत्येकाला मात्र पाहण्याजोगी असेल, कारण छोटा रनअप आणि या छोट्या रनअप मध्ये अचूक टप्प्यावर मारा करण्यासाठी जाणले जातात. सांघिक अर्धशतका समीप येऊन पोहोचले टीम जय भवानी. 47 धावा. निलेश ऑन स्ट्राइक. निलेश साठी हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पूल केलाय. करण आहे चेंडू खाली. झेल घेण्याची संधी आणि चेंडूला पास केलाय. सीमा रेषा पार. श्री नीनाय देवी चषक. षटकार. खराब क्षेत्ररक्षण. करण होते चेंडू खाली. रिप्ले पाहू शकता. कमी गतीने टाकलेला चेंडू. पूलचा फटका. झेल घेण्याची संधी होती आणि अशा चुका तुम्ही करू शकत नाही क्रिकेटमध्ये. अशा चुका तुम्हाला तुमच्या संघाला बाहेर घेऊन जातील, कारण हे कॉलनी क्रिकेट आहे मित्रांनो. एक संधी प्राप्त होते. संघाचा अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले. 53 धावा टीम जय भवानी. हाफ ट्रॅकर. व्हॉट अ शॉट. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय निलेशच्या बॅट मधून हवाई सफर. क्लासिकल ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. चुकी केली. आधीच्या चेंडूवर झेल सोडला आणि त्याचं अगदी तुम्हाला गिफ्ट दिला आणि षटकार ठोकला. 59 धावा धावफलकावर. निलेश सेट ऑन फायर. वैयक्तिक 32 धावांवर खेळत असताना 14 चेंडूंचा सामना केलाय. गोलंदाजीसाठी ज्या प्रकारे महेश यांनी चेंडू हाताळला होता, आधीचा संधी प्राप्त झाली होती. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही कितीही सर्वोत्तम खेळाडू असता, तुम्हाला तुमच्या सहकार्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही कितीही चांगली गोलंदाजी करा, तुम्हाला क्षेत्ररक्षकांची गरज असते आणि तेच कुठेतरी अभाव पाहायला मिळाला.
होरपी चेंडू आणि त्यावर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. फलंदाज निलेशच्या बॅट मधून ह्यूज हिट. निनाई देवी चषक षटकार. आणि या स्पर्धेमध्ये पहिली षटकार हॅट्रिक ठोकणारा फलंदाज ठरतोय जय भवानी क्रिकेट संघाचा निलेश. आणि षटकार हॅट्रिक देखील ठोकली. 65 धावा फलकावर. 65. महेश पुनरागमन करतील का अंतिम षटकामध्ये. हा चेंडू देखील कमी गतीने टाकलाय फलंदाज आणि एक बाई स्वरूपात एक धाव मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात कारण फलंदाजी ज्या वेळेला आक्रमक पवित्र धारण करतो तुम्हाला गोलंदाजीमध्ये विविधता हवी, व्हेरिएशन पाहिजे. कारण तुमच्याकडे कमी गतीने चेंडू हाताळण्याची क्षमता असायला हवी आणि ते महेश यांनी केलं. एक धाव 66 धावा. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय, चॉप केलाय. एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. निलेश यांनी विस्फोटक फलंदाजी करत असताना आपल्या संघाला 4 षटकामध्ये टीमची धावसंख्या जय भवानी 67 धावा आणि निलेश स्मृती संघासमोर 68 धावांचं लक्ष असेल. 68 रन्स टू विन. अडुसष्ट धावांचं लक्ष टीम निलेश स्मृती. निलेश यांनी विस्फोटक आणि आक्रमक फलंदाजी करत असताना आणि त्यांच्या साथीला अमित या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी नाबाद भागीदारी 67 धावांची केली. आणि या पहिल्या सामन्यामध्ये विक्रम करत असताना आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करूया. छत्रपती 11 विपक्ष दोस्ती 11. दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी या प्लीज. छत्रपती 11 विपक्ष दोस्ती 11. चला टॉस साठी या. छत्रपती 11 विपक्ष दोस्ती 11. दोन्ही टीम या. कर्णधार निनाई देवी चषक 2024. आणि हा आपण कटआउट पाहतोय आपल्या देवीचा. टॉस केला जाईल. एका बाजूला छत्रपती 11 विपक्ष दोस्ती 11. टॉस करतोय. याचा दोस्ती 11 कॉल करेल. स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय आणि काटा आलाय. दोस्ती 11 ने टॉस जिंकलाय. निर्णय आपला त्वरित सांगायचा आहे. दोस्ती 11
68 धावांचं लक्ष आणि लक्ष्याच्या पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज रोशन आणि त्यांच्या साथीला करण. आता करणने झेल सोडलाय, फलंदाजी तशी करावी लागेल. आणि या षटक क्रमांक 1 साठी चिक्या. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न किशोर काटे पहिला षटक घेऊन षटक क्रमांक 1 साठी सज्ज झालेत. मांडणारे पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन किशोर. हाफ ट्रॅकर चेंडू होता, ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय, स्क्वेअर लेग आहे डीपला. निलेश क्षेत्ररक्षण दर्शतर केलंय, फेकी देखील चांगली करत असताना थोडासा अडथळा येतोय काय हे पाहायचं. अपील केले आणि पंचांनी मात्र बोट आकाशाकडे करत असताना सांगितलंय फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद. खराब कॉलिंग. या दुसऱ्या धावेची खरंच गरज होती का, आता हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. कारण क्षेत्ररक्षक डीपला तैनात होते, फेकी देखील चांगली केली होती आणि या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी या आधीपासूनच ठरवला होता. टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि या सामन्यातील पहिला गडी बाद झालाय, कारण पहिल्या डावामध्ये एकही गडी बाद झाला नव्हता. नवीन फलंदाज रुपेश भावकी द रॉक इन ॲट नंबर 3 आणि किशोर काटे NMPL खेळले त्यांनी आणि का खेळले हे अगदी आपल्या गोलंदाजी पण दाखवत असताना कॉलनी क्रिकेटचा थरार आपण पाहताय. घनसोली कॉलनी मधील हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात 68 लक्ष. सुरुवात खराब झाली आहे. हा चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, डीपला मिड विकेट आणि लॉंग ऑफ आहे. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळला गेलाय. द्विधा मनस्थितीमध्ये चेंडूची उसळी मात्र कळली नाहीये आणि अनपेक्षित उसळी प्राप्त झाली या चेंडूवर. आणि चिक्या यासाठी जाणला जातो कारण त्याच्याकडे वेग आहे आणि अचूक टप्पा. हे चिक्याचं वैशिष्ट्य. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. लॉंग ऑन तैनात केलाय. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न आणि इथे वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. कधी कधी तुम्ही कमी गतीने चेंडू टाकता त्यावेळेला तो टप्पा आणि या दिशा ही मात्र योग्य असायला हवी, परंतु इथे टप्पा देखील खराब आहे आणि खराब दिशेवर. एक अवंतर धाव टीमच्या टोटल मध्ये. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, वेगापेक्षा दिशा महत्वाची असते असं म्हटलं जातं आणि ते इथे वेग धारण करण्याच्या प्रयत्नामध्ये अवंतर चेंडू हाताळला जातोय. 5 धावा धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय, 1 गडी बाद. निलेश स्मृतीला चांगला खेळ करावा लागेल. फलंदाजांना धावांची कोंडी फोडावी लागेल. अद्याप मोठे फटके येत नाहीयेत. फलंदाज रुपेश आणि किरण. रुपेश आणि त्याच्या साथीला आहे करण. ओव्हरपी चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला दूर राहील. चेंडू सीमारेषा पार. फलंदाज रुपेशच्या बॅटमधून चौकार. अशा फटक्यांची गरज आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला फलंदाजी पॉवर प्लेला अनुसरून करावी लागेल, कारण दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतात आणि त्यामुळे तुम्हाला आक्रमक पवित्र धारण करावं लागेल. लक्ष मोठं आहे. 68 धावांचं, 9 धावा धाव फलकावर. कमी गतीने टाकलेला चेंडू सहज स्टंपवर आदळलाय, काठी काढली आहे. फलंदाज त्रिफळा बाद होतोय. दुसरा धक्का पहिल्या षटकामध्ये. टीम निलेश स्मृती 9 ला 2, 18 चेंडू मध्ये 59 धावांचं लक्ष असेल. ही चिक्याची खासियत आहे, कारण हा चेंडू मात्र कमी गतीने ज्या वेळेला हाताळला त्यावेळेला तो अचूक टप्प्यावर हाताळलाय, योग्य दिशेवर हाताळलाय. नियंत्रण मात्र चांगलं राहिलं आणि त्याचा फायदा झाला चिक्याला आणि टीम जय भवानीला.
18 चेंडू मध्ये 59 धावांचं लक्ष आहे. 4 नंबरवर फलंदाजीसाठी दाखल झालेत फलंदाज विकी. षटक क्रमांक 2 गोलंदाज अनिकेत. करण ऑन स्ट्राइक. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अवांतर स्वरूपात हाताळला जातोय. करण अद्याप धावांचं खातं उघडायचं आहे आणि विकीला देखील शून्यातून सुरुवात करायची आहे आणि शून्याचा शोध देखील भारतीयाने लावलाय आणि शून्यातून विश्व निर्माण केलं जातं. दोघांना शून्यातून सुरुवात करायची आहे. या कमी गतीने टाकलेला चेंडू थोडीशी उसळी प्राप्त झाली. निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बॉल. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. चौकार षटकार खेळावे लागतील कारण या खेळपट्टीवर धावा बनतात. येस पंच रिव्ह्यू घेतला जातोय बॅटरच्या माध्यमातून वाईट चेंडूसाठी कारण या स्पर्धेचा नियम आहे एक रिव्ह्यू आणि तपासलं जाईल. आणि एक रिव्ह्यू आहे तुम्हाला तुम्ही बिमर साठी घेऊ शकता अथवा वाईट साठी घेऊ शकता. रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर मात्र तुम्हाला दुसरे घेण्याची संधी असेल. आणि यस रिव्ह्यू सक्सेसफुल व्हाईट बॉल. कमी गतीने टाकलेला चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न. करणच्या बॅट मधून अगदी रन येतील का झेल सोडलाय आणि या सकाळच्या सत्रामध्ये थोडासा लेझीपणा पाहायला मिळतोय. कुठेतरी एकदम आरामात झेल घेण्याचा प्रयत्न आणि चुकी झाली. निखिल होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि करणचा झेल सोडलाय. करणला आता धावा कराव्या लागतील रन बनवावे लागतील. हाफ ट्रॅकर चेंडू होता ऑन साइडला. अवघी एक धाव मात्र प्राप्त होईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 12. 68 धावांचं लक्ष आणि पहिल्या डावामध्ये धावा अगदी स्वस्त वाटल्या आणि दुसऱ्या डावामध्ये धावा खूप महाग झाल्यात आणि कुठेतरी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पदराचा वापर करण्याचा प्रयत्न. गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अनिकेत. फुटबॉलचा वापर पहिला जाणला होता की फलंदाज फुटबॉलचा वापर करेल आणि त्यामुळे शरीरापासून दूर चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूचा सांगता केले. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाडल्यानंतर सहज जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. करणला कुठेतरी रन बनवण्यामध्ये अपयश येते आणि फुटवर्क नाहीये. क्रिकेटमध्ये पाय चालणं खूप महत्वाचं असतं. फुटवर्कचा वापर करावा लागेल. फुललेचा चेंडू पायावर टाकलाय. फ्लिक केलाय. निलेश आहेत मिड विकेटला. कोणती चुकी करणार नाहीत. पहिल्या डावामध्ये विस्फोटक फलंदाजी केली निलेशांनी आणि क्षेत्ररक्षण करत असताना एक धावबाद केला आणि गडी देखील झेल बाद झेल टिपलाय. चांगलं क्रिकेट निलेशांच्या माध्यमातून आज सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. हा पहा हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. पायावर टाकलेला चेंडू मिडल अँड ऑफ स्टंप. कारण हवे जरूर खेळा परंतु टायमिंग करू शकले नाहीयेत. नवीन फलंदाज आप्पा. आप्पा आलेत. आता आप्पांना आक्रमण करावं लागेल कारण 68 धावांचं लक्ष आहे टीमची धावसंख्या. सीडीपीएल घनसोलीचे संघ मालक आहेत बॉस यांच्या संघाचे आप्पा आणि आप्पा आता कशी फलंदाजी करतील. चेंडू सोडून दिलाय. जास्तीचा कट झाला चेंडू. व्हाईट बॉल. कारण संघ मालक असणं गरजेचं असतं. कोणतीही लीग असेल त्यावेळेस संघ मालक हा महत्वाचा घटक असतो आणि त्यांच्यामुळे खेळाडूंना संधी मिळते. मग ते कॉलनी क्रिकेट असू द्या, तालुका क्रिकेट असू द्या अथवा जिल्हा क्रिकेट अथवा राज्य क्रिकेट. कमी गतीने टाकलाय. हवेत तुडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. टिपलाय झेल आणि फलंदाजाचा संपेल खेळ.
धक्का क्रमांक 4 टीम निलेश स्मृती. शॉट सिलेक्शन खूप खराब राहिलंय. ज्या प्रकारे तुम्ही अशा प्रकारच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळेला तुम्हाला सुरुवात चांगली पाहिजे आणि तीच कुठेतरी कमतरता भासवली. न्यू बॅटर महेश ओंबळे. या अगदी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज घनसोलीचं हे घरोंद्याचं मैदान आणि 25-26 जानेवारीला घनसोली कॉलनी प्रीमियर लीग देखील आपल्या भेटीला येते आणि प्रत्येकाला उत्कंठ असेल आणि दिवस रात्र स्पर्धा आहे ती. खोदून काढण्याचा प्रयत्न महेश ओंबळे. या पहिल्या चेंडूवर स्वतःचं खातं उघडलं जाईल. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज अंकित. प्रत्येकाने ज्या प्रकारे योगदान दिलंय आणि कालच पीटीपीएलचा व्हिडिओ देखील ग्रुपवर आलाय म्हणजे पीटीपीएलचे देखील उत्कंठ असेल प्रत्येकाला. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. टायमिंग झालं नाही. उंची जास्त लांबी कमी. विकेटची मिळते अंकित यांना हमी. फलंदाज बाद. जसं शाळेमध्ये अटेंडन्स लावली जाते तशी एक जातोय खेळपट्टीवर अटेंडन्स लावतोय माघारी येतोय. खराब क्रिकेट. कुठेतरी निलेश स्मृती संघाने धावा मोठा लक्ष होतं परंतु कोणत्याही फलंदाजाने जबाबदारी घेतली नाहीये. एखादी भागीदारी करण्याची आवश्यकता होती आणि ती कुठेतरी भागीदारी नाही होत असताना पार्टनरशिप क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये निलेश आणि अमित यांनी फलंदाजी केली नाबाद 67 धावांची खेळी करत असताना निलेश स्मृती संघ 68 लक्षचा पाठलाग करतोय. 14-5 अशी स्थिती. हा चेंडू देखील अंकित यांचा चांगल्या टप्प्यावर. एक नॅचरल डावखुरे आताच्या गोलंदाजाचा लेग कटर चेंडू. डॉट बॉल. निवास विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मागे. क्षेत्ररक्षक पुढे. 4 धावा. निवास यांचं खातं उघडलं जात आहे. चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. निवास यांना माहित होतं की अगदी सगळ्या बॅटने धावा येत नाहीयेत तर बॅट उलटी करावी लागेल आणि या उलट्या बॅटने धावा आल्या आणि चुकी केली. 1 to go. हा फटका देखील स्वीट करायचा होता. क्षेत्ररक्षक अंकित ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला. आधीच्या चेंडूवर जी चुकी केली होती ती मात्र या चेंडूवर टाळली. चांगला चेंडू हाताळला गोलंदाज अंकित यांनी. षटक समाप्त होत असताना 18 धावा धावफलकावर. 5 गडी बाद. टीम निलेश स्मृती. दोस्ती 11 आपण टॉस जिंकलाय. आपला निर्णय सांगायचा आहे प्लीज. टीम दोस्ती 11 कर्णधार आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. छत्रपती 11 आपण फलंदाजीसाठी सज्ज राहा. गोलंदाज कार्तिकचा पहिला चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे. धावचीची संधी असेल. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र चित्र वेगळं असतं. कार्तिकचा पहिला चेंडू डायरेक्ट हिट जर झाला असता तर धावबाद झाला असता. कार्तिकचा हा चेंडू पायावर टाकला गेलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. महेश ओंबळे. आज शनिवारचा दिवस आहे आणि स्क्वेअर लेगला बजरंगबली मंदिर आहे. प्रत्येक जण आज मात्र या स्पर्धेमध्ये करंडक जिंकण्यासाठी आलाय. विनय देवी चषक प्रत्येकाला जिंकायचं आहे. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. सामना खूप दूर गेलाय. स्विच करण्याचा प्रयत्न आणि हा देखील निर्धाव चेंडूची होते सांगता. 4 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. फलंदाज स्ट्राईक वरती असताना आप्पा आणि आप्पा आता डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतायत. आप्पा काही करू शकतात. माफ करा निवास आहेत आणि इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. माइंड गेम चाललाय. निवास
चेंडू हवेत खेळाय, धावची संधी असेल, डायरेक्ट हिट. इथे मात्र कोणती चुकी करणार नाहीयेत, डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज होईल धावबाद. सामना पूर्णपणे टीम जय भवानीच्या बाजूने झुकलाय. निवास धावबाद झालेत, कारण त्यांना देखील माहित आहे की आता सामना संपलाय. न्यू बॅटर प्रथमेश पहिल्या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम जय भवानी सामन्याचे औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये करायचे आहेत 47 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू, कॉटन बॉलची संधी, गोलंदाजाने मात्र इथे कोणती चुकी केली नाहीये, संधीचं केलं सोनं. आणि कार्तिक यांनी गडी वाद केलाय. काका कुमार गोळे एक चेंडू खेळण्यासाठी खेळपट्टीवर दाखल होतील आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला एक चेंडू मध्ये जरूर 47 करायचे आहेत, परंतु तो एक चेंडू जाऊन खेळावा लागेल. आणि या टीम निलेश मूर्ती संघाच्या माध्यमातून अगदी 9 खेळाडूंना फलंदाजी करण्याची संधी दिली आहे. संधी दिली आहे मी असं म्हणणार नाही, संधी मिळाली आहे, कारण फलंदाजांनी ज्या प्रकारे चुका केल्या आणि त्या चुका कुठेतरी संघाच्या पराभवाचं कारण नक्कीच ठरतील. भागवतजी बागल सर आपलं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. पाटण तालुका क्रिकेट मधील शिवाजी यादव बॉस यांच्या बरोबरीने असलेले हे संपूर्ण दिलदार आणि सर्व मान्यवर आणि त्या सर्वांनी पाटण क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान दिलंय. घनसोली कॉलनीचा हा आपण सामना पाहतोय. शेवटचा चेंडू पायावर हाताळलाय, फ्लिक चा फटका, डीपला स्क्वेअर लेग आहे. सामन्याची औपचारिकता शिल्लक असताना शेवटच्या चेंडूवर अवघी 1 धाव प्राप्त होईल आणि सामना जिंकलाय टीम जय भवानी क्रिकेट संघाने आणि तब्बल 45 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय. आणि हा देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 4 षटकांच्या लढतीमध्ये एखादा संघ जर 45 धावांनी जिंकत असेल तर गोलंदाजी